नमस्कार मंडळी. आज आपण जातोय आपल्या फर्स्ट लाँग रोड ट्रिपवर म्हणजेच हम्पीला. अराउंड 500 किलोमीटर हा रूट आहे. सो पुण्यापासून आम्ही निघतोय आता. बघू कसा होतोय हा प्रवास. सो आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलोय. किती थंडी होती सकाळी? ऑलमोस्ट आय गेस 2-3 डिग्री असेल. जबरदस्त हालत झाली होती. काही शूट नाही केलं, काही नाही केलं, निघालोय तसं. शूट करायला हात ग्लोव्हजमधून काढायचं हेच नव्हतं. अजून पण थंडी आहे. मोठी खूप वाटते. करूया ब्रेकफास्ट अँड विल कंटिन्यू. कुठे आलो आपण? मंगळवेढ्याच्या पुढे आहे 4-5 किलोमीटर. मंगळवेढा किती किलोमीटर कव्हर केलं? ऑलमोस्ट 220 किलोमीटर कवर केले. आणखी 300 टू वाढेल पण इथे कंदील किती मस्त लावले. थंडीत तर मजा आली. आता उन्हात काय होतं बघू. गाडीवरती नाही जाणवणार. मला वाटतं आपण मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 पर्यंत पोचेल. 4 पर्यंत. मित्रांनो, आपण आत्ताच महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बॉर्डर क्रॉस केली आहे. 1-2 किलोमीटर आधी बॉर्डर होती, तिथं नव्हतं थांबलो. लक्षातच आलं नाही, त्यामुळे नाही थांबलो. आत्ता बोर्ड दिसायला चालू झाले कन्नड भाषेतील, म्हणून थांबलो. थोडा ब्रेक घेतला. आता पुढं जायचं आहे. इथून अजून अराउंड 250 किलोमीटर्स असेल हम्पी. विजापूरच्या जवळपास आलो आहे. अजून तरी काय बॅक पेन वगैरे काय सुरू झालेलं नाही आहे. बघू पुढे कसं होईल. पहाटे 4ला निघालो होतो. थंडी खूप होती. आता संपली आहे थंडी. आता थोडं ऊन सुरू झालं आहे, त्यामुळं छान वाटतंय. सकाळी आय गेस अराउंड 3 किंवा 4 अंश सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असेल का. ही बघा माझी बायको. अजून हम्पी आलं नाही की इथंच हे फिरायचं चालू झालं. हिरवळ बघ, हे बघ, ते बघ. पर्यंत ते असा काही त्रास नाही आहे, कारण आपली हिमालयन आहे ॲडव्हेंचर टूरर, त्यामुळं मस्त परफॉर्मन्स होती. थंडी वाजली की आमच्याकडे शेकोटी पण आहे. आता आम्ही शेकोटीचा उपयोग करतो आहे. वेलकम बॅक मित्रांनो. आत्ताच निनगुंडी का काहीतरी गाव होतं, त्याच्या पुढं आलं. त्याच्या आधी एक जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा असा स्ट्रेच होता की जर तुम्ही क्रूज कंट्रोलला टाकली तर तुम्हाला समोर बघायची पण गरज नाही. एवढा सरळ रोड होता. सरळ सरळ सरळ. जवळपास एक 60 ते 70 किलोमीटर असेल. आम्ही तो आत्ता जस्ट पास करून पुढे येऊन थांबलो. पुढे पण अजून तसा स्ट्रेच आहे, पण थांबायला काय भेटत नव्हतं. तो ही कोणती तरी नदी भेटली, दिसते का नदी. फायनली आम्ही हम्पीच्या जवळ आलो होतो. हम्पी फक्त एक पर्यटन स्थळ नाही, हा एक अनुभव आहे. आजूबाजूला पसरलेले प्रचंड दगड, त्यामध्ये लपलेली मंदिरे, भव्य राजवाडे आणि तुंगभद्रा नदीचा शांत प्रवाह. हे सगळं पाहताना असं वाटतं की भूत, भविष्य आणि वर्तमान काळाचा अनुभव आपण एकसाथ घेतोय. हम्पीमध्ये लक्झरी नाहीये, मोठे हॉटेल्स नाहीत, पण मोकळेपण आहे. वेळ हळू चालतो, आवाज कमी होतात आणि मन स्वतःकडे वळतं. हम्पीला किष्किंधा मानले जाते. हनुमान, सुग्रीव, राम यांच्या कथा इथल्या प्रत्येक टेकडी, दगड आणि वाटेशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच हम्पीमध्ये फक्त इतिहास नाही, श्रद्धा आणि ऊर्जा पण आहे. ऐकलं होतं इथे फिरताना असं वाटतं की प्रत्येक दगड काहीतरी सांगतो. विजयनगर साम्राज्याची समृद्धी, त्याचा व्यास आणि तरीही उरलेली भव्यता सगळं शांतपणे समोर येतं. आणि हेच अनुभवायला आम्ही आता सज्ज झालो होतो. सो हम्पी, आम्ही येतोय तुला अनुभवायला. वेलकम बॅक टू हॉस्पेट गाईज. हॉस्पेट मग काय, हॉस्पेटच आहे ना.
तर आता वाजलेत किती, अराऊंड 6:30 7 झालेत. हां 7 झालेत. आम्ही रेस्टॉरंट शोधतोय. रूम शोधण्यासाठी आमचा जवळपास एक 2 ते 3 तास टाईम गेला. आम्ही 3ला पोचलो होतो ना आम्हाला रूम 6:30ला भेटली, कारण पीक सीझन. मी सांगते गुगल रेकमेंडेशननुसार हम्पी बाजार, कमलापूर इथे रूम्स चीपर आणि जवळ भेटतात म्हणतात, बट इथे अजिबात रूम्स नाही आहेत. आणि एखाद दुसरी असली तरी more than 10,000 त्याची रेंज आहे. सो हॉस्पिट इज एनी टाईम द बेस्ट प्लेस टू बुक युअर रूम. वॉक इन पण भेटतं, बुकिंग पण भेटतं, बट वी सजेस्ट वॉकिंग. या रूम बघा अँड देन. आणि इथले पण कॉस्ट तसे डबलच झालेत सध्या, कारण पीक सीझन आहे. न्यू इयर अँड 25th क्रिसमस सीझनमुळं. त्यामुळे येत आहे तर थोडं फिरावं लागेल, पण रूम भेटेल. आता रेस्टॉरंट शोधतोय, असंच लोकल काहीतरी ट्राय करायचं म्हणतोय. बघू. इथे टिफिन होम्स आहेत, तिथे सिटिंग नाही आहे, त्यामुळं आणि आम्हाला आज सिटिंग हवं आहे आणि आम्ही खूप ट्रॅव्हल करून आलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हम्पीमध्ये आज आपला हा फर्स्ट डे. थंडी जास्ती नाही आहे, बट तरी बऱ्यापैकी. सनराईजचा टाईम आहे. आपली हिमालयन आणि हे हॉटेल जिथे आम्ही राहतो आहे. तयार होतो, निघतोय विरूपाक्षी टेम्पल, द फर्स्ट स्पॉट इन हम्पी टुडे. कशी आहे टेस्ट? लुंगीज असतात. दिस इज द फर्स्ट ब्लॅक. हा व्हेरियंट आहे चेक्समध्ये. चेक्समध्ये कलर्स आहेत ब्लू, ब्लॅक, ग्रीन अँड ऑल. नंतर येतो हा प्लेन व्हेरियंट विथ ग्रीन अँड ऑरेंज अँड ऑथेंटिक व्हाईट लुंगीज. अजून बघूया, आज फर्स्ट डेमध्ये तर एवढे एक्सप्लोअर झाले, अजून किती भेटतात. व्हाईट, ब्लॅक, प्लेन कलर्स अँड चेक्स. नाश्ता झाला, निघालो आहे. आजूबाजूला फक्त शांतता आहे, दगड आहेत, आकाश आहे, झाडी आहेत आणि हा हळूहळू उगवणारा सूर्य. हम्पीमध्ये सनराईज म्हणजे फक्त सूर्य उगवणं नाही, तो क्षण आहे जिथे सगळं काही थांबतं. हे दगड हजारो वर्षापासून इथेच आहेत. राजे गेले, युद्ध झाली, साम्राज्याची कोसळणी झाली, पण हम्पी आजही शांत उभा आहे. पहिला दिवस आहे आणि आत्ताच कळतंय, ही ट्रिप फास्ट नाही तर फील करण्यासाठी आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत विरूपाक्ष मंदिराच्या एंट्रन्सवरती. 25 रुपीजचं तिकीट काढलं आणि आज चाललो आहे आता. सातव्या शतकापासून चालू असलेले हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात भव्य रूपात उभे राहिले. इथलं वैशिष्ट्य म्हणजे शॅडो फेनोमेनॉन. मंदिराच्या आत एका छोट्या छिद्रातून समोरचा गोपुरम उलटा दिसतो. अद्भुत प्राचीन इंजिनिअरिंग. उंच गोपुरम, 2 मोठे प्रांगण, दगडी स्तंभ आणि रंगमंडप ही विजयनगर स्थापत्यशैलीची ओळख.
भिंतीवर आणि छतांवर शिवकथा, गिरिजा कल्याण आणि विष्णू अवतार रंगवलेले दिसतात. हजारो वर्षांपासून श्रद्धा, कला आणि परंपरा इथे अखंड जिवंत आहेत. ही लक्ष्मी, ही दररोज मंदिराबाहेर येऊन भक्तांना आशीर्वाद देते. सोंड उचलून आशीर्वाद देणं आणि नाणं स्वीकारणं, केळ्या स्वीकारणं ही इथली खास परंपरा आहे. लक्ष्मी हम्पीच्या दैनंदिन श्रद्धेचा एक जिवंत भाग आहे. विरूपाक्ष मंदिरात भगवान शिवासोबत देवी पंपा म्हणजेच पार्वती पूजली जाते. इथे लक्ष्मी देवी स्वतंत्र मुख्य देवता नाही, पण मंदिरातील चित्रांमध्ये आणि उपदेवस्थानांमध्ये लक्ष्मीचं अस्तित्व दिसतं. विशेषतः विष्णू अवतारांच्या चित्रणात लक्ष्मी देवी श्रद्धा आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून दर्शवलेली आहे. म्हणून इथे शैव परंपरेसोबत वैष्णव परंपराही एकत्र नांदते. हेमकुटा टेकडी म्हणजे तपश्चर्याची जागा. इथे पार्वती तप करत होती आणि शिव खोल ध्यानात लीन होते. त्या ध्यानाचा भंग करण्यासाठी मन्मथ इथे आले. कामदेवाचा बाण शिवावर चालला, पण ध्यान भंग झाला नाही. उलट शिवाने तिसरा नेत्र उघडला आणि मन्मथ इथेच भस्म झाला. म्हणूनच हेमकुटा टेकडीवरची मंदिरे साधी आहेत. इथे सौंदर्य नाही, संयम पूजला जातो. इथे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न झाला, पण इतिहास भस्म झाला. हम्पीत जिथे वैभव दिसते, हेमकुटा टेकडीचे तिथे वैराग्य आणि तपश्चर्या दाखवते. विरूपाक्ष टेम्पल बघून झालंय. आता आम्ही निघालोय विठ्ठल टेम्पल बघायला. हे अराउंड 2 किलोमीटर पॅच आहे. तो चालावा लागतो, बट वातावरण थोडं सावलीत कूल आहे, उन्हात गरम आहे, सो दॅट इज फाईन. मस्त मस्त फोटोज पण काढले. फोटोसाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे.
एव्हरीबडी. सो आज सकाळपासून आम्ही हम्पी एक्सप्लोअर करतोय. विरूपाक्ष टेम्पल, विठ्ठला टेम्पल आणि बरेच अदर मॉन्युमेंट्स पण आम्ही आज एक्सप्लोअर केले. लंच केलं, मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे अंजनाद्री हिलकडे. सो यू कांट बिलीव्ह द व्ह्यू. आय जस्ट शो. हा ऑसम सनसेट बघत आम्ही अंजनाद्री हिलकडे जाणार आहोत. आम्ही पोचलो होतो अंजनाद्री टेकडीच्या पायथ्याशी. हनुमान जन्मस्थळ म्हणून हा ओळखला जातो. कथेनुसार अंजना येथे तपश्चर्या करत होती आणि तेथेच भगवान हनुमानाचा जन्म झाला. टेकडीवरचा ट्रेक थोडा आव्हानात्मक आहे. 500 पायऱ्या आहेत बरं का, पण वर पोचल्यावर तुंगभद्रा नदी आणि हम्पीचा सुंदर डोळ्यासमोर नजारा खुलतो. हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे, शंकर सुवन के. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चढतो अंजनाद्री पर्वत. थोडं लागलाय, हाफवे आलं. इथे छोटे मंदिर आहे आणि शिलालेख इतिहासाची झलक दाखवतात आणि प्रत्येक पायरी भक्तीची आठवण करून देते. अंजनाद्री म्हणजे फक्त टेकडी नाही, ही श्रद्धा, कथा आणि निसर्गाचा संयम आहे. पर्वतावरच्या एका टेकडीवर बसून आम्ही इथेच सनसेट बघितला आणि शांतता फील केली. उद्या परत हम्पी बघायचं आहे. भेटूया पुढच्या भागात.